चिंकीचा नवा बेंच पार्टनर. आज रविवार होता. बाबा सुद्धा घरी होते. गट्टू आपली खेळणी खेळत होता आणि चिंकी बसून पेपर मास्क बनवत होती. चिंकी, हे केव्हापासून तू काय बनवतीयस ग? तुला दिसत नाहीये का गट्टू? हा एक सिंहाचा मास्क आहे. काय? अरे, हा सिंह कमी आणि मांजरच जास्त वाटतीये चिंकी. हद्द झाली गट्टू. तू नेहमी माझी अशी मजा उडवतोस. जा, मला नाही बनवायचा मास्क. चिंकी नाराज होऊन सोफ्यावर बसते आणि बाबा हे सगळं पाहून म्हणतात, काय गट्टू, चिंकीला का चिडवलंस तू? मी तर खरंच बोललो ना बाबा. तुम्हीच बघा, हा कुठून तरी सिंहाचा मास्क वाटतोय का? असं वाटतंय की घाबरलेली मांजर आहे. पाहिलेत बाबा, हा परत सुरू झाला. 2 दिवसांपासून हा अशीच माझी मजा उडवतोय. अगं, मी कधी बरं तुझी मजा घेतली अजून? काल शाळेत सुद्धा माझ्या अक्षराची मजा घेत होतास ना गट्टू, की माझं अक्षर वाचण्यासाठी भिंग घ्यावे लागतील म्हणून. मग तू लिहितच असतेस एवढं लहान लहान. नक्कीच दुसरी वही घ्यायला नको म्हणून. बाबा, ही पैसे वाचवते तुमचे. बघा ना बाबा, हा परत सुरू झाला. नाही गट्टू, हे चुकीचं आहे. तू चिंकीला असं चिडवायला नकोस. तिला वाईट वाटतंय ना. ओके बाबा. काय, फक्त इतकंच? बाबा, तुम्ही तर त्याला नीट ओरडलेही नाही. तुम्ही गट्टूला शिक्षा द्या, नाहीतर मी तुमच्याशीही नाही बोलणार. अरे, मग तर गडबड होईल. ठीक आहे चिंकी. गट्टू, तर तुझी शिक्षा ही आहे की पुढच्या 1 तास तुला हा मास्क घालून बसावा लागेल. अरे नाही, आता तर मी 1 तास मांजर दिसेन. गट्टू, तू परत सुरू झालास. अरे बस बस, इथे भांडण नकोय आता. गट्टू, तू लगेच तो मास्क लाव बरं. गट्टू मास्क लावतो आणि सगळेजण त्याच्याकडे पाहून हसतात. आणि अचानकच चिंकीला काहीतरी आठवतं आणि ती म्हणते, गट्टू, तू विसरलास ना? आपल्याला शाळेत बाईंनी प्रोजेक्ट दिलाय बनवायला. आज रविवार आहे तर बनव. चल. अरे हो, आठवलं. हो तर चल मग, जाऊन प्रोजेक्ट करूया. अगं, इतकी घाई काय चिंकी? आरामात बनवूया ना, अजून तर खूप वेळ आहे. अरे वा, नवीन प्रोजेक्ट. कुठल्या विषयावर आहे तो? अहो बाबा, आम्हाला आमच्या छंदाविषयी एक निबंध लिहायचा आहे आणि हा एक ग्रुप प्रोजेक्ट आहे. नंतर आम्हा सगळ्यांना आपापल्या छंदाचा निबंध एकत्र करून फाईल मध्ये सबमिट करायचा आहे. व्हेरी गुड. हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. हे बनवायला तुम्हाला खूप मजा येईल दोघांना. हो, पण बाबा, हा गट्टू प्रोजेक्ट बनवायला किती आळस करतोय बघा ना. अगं, मला तुझ्या इतकी घाई नाहीये ना चिंकी. ठीक आहे, मग मी माझा प्रोजेक्ट करायला जातीये. तुला करायचं नसेल तर नको करू. चिंकी रूम मध्ये जाऊन काम करू लागते आणि गट्टू बाबांसोबत थोडा वेळ ड्रॉइंग रूम मध्येच बसतो. काही वेळ तर तो खेळतो. थोड्या वेळाने चिंकी झोपेतून उठून आणि ती गट्टूला सोबत खेळायला चल म्हणते. दोघेही खेळायला जातात. ग्राउंड मध्ये त्यांचे बाकी मित्रही आले होते, पण आज मॉन्टी आला नव्हता. अरे, आज तर मॉन्टी आला नाहीये. हो, मला त्याने कालच सांगितलं होतं की तो आज येणार नाहीये. त्याला त्याच्या आईसोबत बाजारात जायचंय. ओ, काही हरकत नाही. गुड्डी, चल ना, आपण बॅडमिंटन खेळूया. का? आज तुझा नवीन बेस्ट फ्रेंड आला नाहीये म्हणून तुला माझ्यासोबत खेळायचंय? मला नाही खेळायचं तुझ्यासोबत. काय? हे तू काय बोलतीयस गुड्डी? असं काहीच नाहीये. काही का असेना, मला नाही खेळायचंय तुझ्यासोबत. बस, ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय. चिंकी आणि गुड्डीचं भांडण वाढत जातं आणि त्या दोघी एकमेकींशी बोलत नाहीत. थोड्या वेळाने सगळेजण आपापल्या घरी जातात. काय झालं चिंकी? तुझं आणि गुड्डीचं भांडण का झालं? मला नाही माहित गट्टू, पण जर गुड्डीला माझ्याशी बोलायचं नसेल तर मी सुद्धा नाही बोलणार. अरे, काही हरकत नाही. मित्रांमध्ये तर हे चालायचंच. उद्या तुमचं भांडण संपेल. जर ती माझ्याशी नीट नाही बोलली तर मीही नाही बोलणार. अगं पण चिंकी. बरं, ते सोड. आता तरी तुझा प्रोजेक्ट बनव ना गट्टू. अगं चिंकी, तू परत सुरू झाली. तू सारखं सारखं सांगू नकोस. मी बनवेन ग वेळेवर प्रोजेक्ट. ठीक आहे, मला काय. जेव्हा बाईंकडनं बोलणी बसतील ना, तेव्हा तुला माझी आठवण येईल.
मी सांगितलं ना की मी काम वेळेवर करेन, मग मला का ओरडतील चिंकी? गट्टू पुन्हा चिंकीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. तेवढ्यात आई किचनमधून दोघांनाही आवाज देत म्हणते, गट्टू चिंकी, तुम्ही दोघं खेळून आलात का? चला बरं, जेवणाची तयारी घ्यायला मला मदत करा. ओके आई. बरं आई, बाबा कुठे आहेत? बाबा जवळच गेलेत कामासाठी, येतीलच. मी आलो. आणि हे बघा, मी तुमच्याकरता काय घेऊन आलोय. सगळ्यांसाठी सगळ्यांची आवडीची मिठाई घेऊन आलोय. वाव, ही मिठाई तर तुम्ही किती दिवसांनी आणली आहेत बाबा. हा, आज खूप दिवसानंतर त्या शॉपकडे गेलो होतो ना, म्हणून घेऊन आलो. हो, पण आत्ता नाही मिळणार. आधी सगळ्यांनी जेवण करायचं, मग मिठाई खायची. ओके? ओके आई. अच्छा, मग मलाही नाही मिळणार? अजिबात नाही, तुम्हालाही जेवणानंतरच मिळेल. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी हसू लागतात. मग सगळ्यांसोबत जेवण करून झोपी जातात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.